विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवर कोसळलं भलं मोठं झाड। मुंबईतल्या चेंबूरमध्ये दुर्घटना, एका विद्यार्थ्याचा मृत्यू। मुंबईतल्या चेंबूर परिसरात आज काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे। सकाळपासूनच मुंबईत वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरू झालेला होता। चेंबूरमध्येही जोरदार वारा आणि पाऊस सुरू होता। त्यातच एक भीषण दुर्घटना घडली। चेंबूरच्या 11 नंबर रोडवरून जात असताना एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलं मोठं झाड कोसळलं आणि या थरकाप उडवणाऱ्या घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 10 शाळकरी मुलं जखमी झाल्याची माहिती आहे। नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ। घडलं असं की चेंबूर परिसरातील टिळकनगरमध्ये युनिव्हर्सल नावाची शाळा आहे। याच शाळेची बस नेहमीप्रमाणे मुलांना शाळेतून घरी घेऊन निघाली होती। दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही बस चेंबूर मधल्या 11 नंबर रोडवरून जात होती। तितक्यातच तिथं असलेल्या एक महाकाय वृक्ष खाली कोसळला आणि याच वृक्षाखाली ही बस अक्षरशः दबली गेली। बसचा वरचा भाग पूर्णपणे दबला गेला। हे भलं मोठं झाड पडताच मोठा आवाज झाला आणि परिसरात असलेले सगळेच हादरले। शाळेची बस या झाडाखाली दबल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेतली आणि मिळेल त्या जागेतून मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। कोसळलेलं झाड प्रचंड मोठं असल्यामुळे ते बाजूला करण्यासाठी तातडीनं JCB मशीन आणि अत्याधुनिक कटर्स त्याचबरोबर क्रेन बोलावण्यात आलं। झाडाचा मोठा बुंधा कापून बसवरून बाजूला करण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात आलं। 10 जखमी मुलांना बस बाहेर काढलं गेलं, पण एक मुलगा याच बसमध्ये अडकून पडलेला होता। त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी आणि यंत्रणांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले, पण दुर्दैवानं त्याचे प्राण वाचवता आले नाही। विहान श्रीवास्तव असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो फक्त 11 वर्षांचा होता। या घटनेनं पालकांना मोठा धक्का बसलाय। या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेत ते ऐकूयात। मी आताच राहुल शेवाळे आणि आमचे आमदार काटे यांच्याशी बोललो। ते घटनास्थळी आहेत आणि एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितलं त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काय उपाययोजना, कारण आता पाऊस पण आहे, वादळ वारे असतात नाही, म्हणून हे जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सर्व 10 गंभीर जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं गेलंय। तिथं डॉक्टरांकडून त्या चिमुकल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। पण या भीषण दुर्घटनेमुळे चेंबूर परिसरात आणि एकूणच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पावसाळ्याला सुरुवात होते न होते तोच ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून यंत्रणा काय उपाययोजना करणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे।